सभागृहातील ज्येष्ठ सदस्य श्री नाना पाटोळे, श्री अभिजित पाटील, श्री अर्जुन खोतकर, श्री आदित्य ठाकरे आणि श्री नितीन राऊत यांनी ह्या बिलाबद्दल सभागृहामध्ये आपली मतं मांडलीत। परंतु हे बिल अतिशय छोटे आहे। आपल्याला कल्पना असेल की आदरणीय मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जेव्हा अर्थसंकल्पावरील भाषण केलं त्या भाषणामध्येच त्यांनी ह्या बिलाविषयी जे आता आपण चर्चा करतोय त्या संदर्भात काही घोषणा केल्या होत्या आणि त्या अनुषंगाने ही बिल आणलं गेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे की आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की शेजारच्या राज्यातील काही म्हणजे आपल्या राज्याचा टॅक्स बुडवण्याकरता शेजारच्या राज्यामध्ये जाऊन नोंदणी करण्याचं प्रमाण जे आहे किंवा देशातील अन्य राज्यांमध्ये नोंदणी करून आपल्या राज्यामध्ये गाड्या चालवणाऱ्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर ह्या काही गोष्टींमुळे आपल्या महसुलामध्ये फार घट होत असते। म्हणजे 22 डिसेंबर 22 मध्ये गुजरातला 1023 गाड्यांचं रजिस्ट्रेशन होत होतं आणि आपल्याकडे 1459 होत होतं। जानेवारी 23 मध्ये त्यांच्याकडे 676 होत होतं, आपल्याकडे 2585 होत होतं। जानेवारी 24 मध्ये त्यांच्या गुजरातला 587 आणि आपल्याकडे 3349। जानेवारी 25 मध्ये गुजरातला 392 आणि आपल्याकडे 2219 आणि जुलै 25 मध्ये गुजरातला 878 आणि आपल्याकडे 751 आणि जानेवारी 26 मध्ये गुजरातला 284 आणि आपल्याकडे 272। म्हणजे फक्त क्रेन ह्या क्रेनचं रजिस्ट्रेशन करत असताना ही एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला आढळून आली आणि त्यामुळे वन टाइम टॅक्समध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार माननीय वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये ती सूचना केली। फक्त 160 रुपये ह्या माध्यमातून आपल्याला 160 कोटी रुपये मिळणार जरी असेल तरी एक शिस्त लावावी आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिकल वाहनांना आपल्या राज्यामध्ये चालना मिळावी यासाठी हे बिल आणण्यात आणलेलं आहे। अध्यक्ष महोदय, अभिजित पाटलांनी जे सभागृहामध्ये सांगितलं आहे की म्हणजे ते स्वतः ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याबरोबर माझी बैठकसुद्धा झाली आणि बैठकीमध्ये अनेक चर्चा झाली। म्हणजे BS3 वाहने, ट्रॅक्टर व इतर, आता आपल्यालाही कल्पना आहे की ग्रामीण भागामध्ये ट्रॅक्टर चालवत असताना शेतकरी कशा पद्धतीनं ट्रॅक्टरमध्ये ऊस आणि फार मोठ्या प्रमाणात शेतीची जी साहित्य असतं त्याचा वापर त्या ठिकाणी होत असल्याकारणाने ह्या अडचणी निर्माण होतात। केंद्र सरकारनं दिलेल्या मुदतीत नोंदणी करणे अपेक्षित होते खरं तर, परंतु वाहन पोर्टलवरती नोंदणी बंद केल्यामुळे अशा वाहनांची नोंदणी करणे आता शक्य नाही। त्याबाबत निश्चितपणे आपल्याला दुसरी वेळ मी देऊन त्या संदर्भातला आपण निर्णय घेऊ अध्यक्ष महोदय। त्याचबरोबर सन्माननीय सदस्य नितीन राऊत यांनी सुद्धा इथेनॉल च्या बाबतीतला हा प्रश्न उपस्थित केला होता की पेट्रोलमध्ये परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे, ते अधिकार केंद्र सरकारकडे आहेत। ग्रीन टॅक्स हा 5 वर्षासाठी सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे कर हा अपेक्षित असतो। अध्यक्ष महोदय, ह्या बिलामध्ये तसं जास्त काही आम्ही घोषणा काही केलेल्या नाही आहेत। फक्त आणि फक्त त्या संदर्भात सन्मानित सदस्य अर्जुन खोतकरांनी जो विषय सभागृहामध्ये सांगितला आहे, कारण रस्त्याची दुरावस्था आणि त्याबद्दल तुम्ही सांगितलेलं आहे, परंतु ती शिस्त आहे आणि त्या संदर्भात निश्चितपणे योग्य ती परिवहन खात्याच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो, आश्वासित करू इच्छितो की आपण चांगले आता रोड सेफ्टीच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण ह्या वर्षी राबवतोय। किंबहुना मुख्यमंत्री रोड सेफ्टी योजना सुद्धा आता चालू करण्याच्या सूचना केलेल्या आणि त्या अनुषंगाने भविष्यामध्ये आपण त्या योजना चालू करणार आहोत। त्यामुळे मी सभागृहाला एकच विनंती करतो की एवढं मोठं काही बिल नाहीये, परंतु पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपल्या राज्याला आवश्यक असल्याने हे बिल सभागृहामध्ये आणलेलं आहे, आपण त्याला मान्यता द्यावी। चला, प्रश्न असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र मोटार वाहन कार सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल। खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे। खंड 2 व 3, खंड 1
संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. मंत्री महोदय. सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 23 महाराष्ट्र मोटर वाहन कर सुधारणा विधेयक 2026 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे